तर आत्तापर्यंत आपण बघितलं होतं की अवंती आणि कबीर फिरायला जाण्याची परवानगी हेमाकडून घेतात. तर आत्ता आपण बघूया पुढे काय होईल. संध्याकाळपर्यंत येऊ, बाय, टेक केअर. कबीर दोघांकडे बघत म्हणाला. हो, जाऊन या. आज मी पण हेमाला दुपारनंतर हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहे. आम्हाला यायलाही संध्याकाळ होईल, अमित म्हणाला. तिचं चेकअप पण होतं आणि त्याच्यासोबत ती आजची ओपीडी सुद्धा बघणार होती. अवंती इकडे. हेमा तिच्याकडे बघत म्हणाली. अवंती पटकन तिच्या जवळ गेली. कबीर बोलतच होता की त्याचा मोबाईल रिंग झाला. तो कॉल रिसीव्ह करत बाहेर गेला. अमित पण त्याच्या मागे बाहेर गेला. कबीर त्याच्या कामासाठी जात आहे. उगाच तुझं तोंड त्याच्यासमोर चालवू नको. जरा शांत बस. तो जे बोलेल त्यावर हो नाही करत जा. मॅनर्स जप जरा. हेमा बडबड करत तिला निहाळून बघत होती. आज तिने नीट ड्रेस आणि बाकीचंही नीट आवरलं होतं म्हणून नुक्स काढायला जागा नव्हती. मनातून तर तिला राग येत होता, पण तोंडावर जबरदस्ती हसू आणत मान हलवली. हे अशी लिपस्टिक लावायला कोण शिकवलं गं? हेमा तिच्या ओठांकडे बघत म्हणाली. बोटाने लावल्यासारखी वाटत होती. लिपस्टिक लावायला कोण शिकवतं का? अवंती ओठांना बोट लावत म्हणाली. हेमाने डोळे गोल फिरवले. तो बॉक्स आण. हेमाने मिरर समोर तिचा मेकअपचा बॉक्सकडे इशारा केला. अवंती उठली आणि बॉक्स घेऊन आली. हेमाचं डोकं आज वेगळीकडे चालू होतं. जर ही पोरकी चालू असली असती तर कबीरला जाळ्यात अडकवायला सांगितले असते. पण काय, ह्या मुलीच्या नादी लागणं म्हणजे एक दिव्यच. पण साहेब आधी स्वतःहून तिच्या जाळ्यात जाऊन अडकला आहे ग हेमा देवी. हेमाने बॉक्समधली लिपस्टिक घेतली आणि तिला लावू लागली. चुकून कुठेतरी इम्प्रेस झाला तर ही त्या लिपस्टिक लावण्याच्या मागची आशा. हा, अशी लिपस्टिक लावतात आणि ते थर्ड क्लास लिपस्टिक फेकून दे. हे 2-3 यूज कर. मी तुझ्यासाठी अजून ब्रँडेड मागवून घेते. हेमाने त्याची कॅप लावत तिला दिली. मी जास्त वापरत नाही, नको मला. ती तोंड वाकडं करून पुन्हा त्या बॉक्समध्ये लिपस्टिक ठेवून म्हणाली. आणि एवढी मोठी टिकली कोण लावते? हेमाने वैतागून तिच्या कपाळावरून टिकली काढली. ताई, अवंती चिडून बोलत होती की अमित रूममध्ये आला. अवंती लवकर जा, नाहीतर तो निघून जाईल. वेळेचा पक्का आहे, अमित तिच्याकडे बघत हसत म्हणाला. हां, चालले. अवंती पटकन मेकअपचा बॉक्स घेऊन जागेवरून उठली आणि जिथे होता तिथे ठेवून पळतच बाहेर निघाली. तिचा गोंधळ बघून अमित हसू लागला. माझ्या बहिणीमध्ये काही पण कमी नाही आहे. कबीरने आज लग्नाला होकार दिला असता तर आत्तापर्यंत लग्न होऊन संसाराला लागले असते, हेमा थोडी चिडून म्हणाली. त्यावेळी अमितने सुद्धा तिची साथ दिली नव्हती. त्याने थोडं जरी समजून सांगितले असते तर कबीर लगेच तयार झाला असता. हेमा बोलल्या बोलल्या अमितच्या डोळ्यात चमक आली. डोकं लगेच ट्रेनच्या स्पीडने चालू लागले. त्याला वाटलं आत्तापर्यंत तिने लग्नाचा विषय डोक्यातून काढून टाकला होता, पण अजूनही डोक्यात तेच घुमत आहे हे लगेच तिच्या बोलण्यावरून लक्षात आलं. मी अवंतीमध्ये कधीच कुठला कमीपणा बघितलेला नाही आहे, अमित तिच्या शेजारी बसत खांदे उडवत म्हणाला. थोडासा अजून विषय वाढवला तर हेमा आणि तिच्या आईच्या पुढे झुकावं लागणार नाही म्हणून आनंद झाला होता. तुझं बोलत नाही आहे, कबीरचं म्हणत आहे. दिसायला किती सुंदर आहे, फक्त तिचं बोलणं वातावरण गावाकडचे असल्यामुळे तशी वागते. हो ग, पण आता त्याची इच्छा ना. त्याच्या मनात वेगळी काहीतरी लाईफ पार्टनरची छबी असेल. मी कसं त्याला फोर्स करू शकतो? अमित थोडा ॲटिट्यूडमध्ये म्हणाला. कारण हेमा पुढे काय बोलणार ते सगळं त्याला माहीत होतं म्हणून तोही बरोबर शब्द फिरवत होता. तो तुझं सगळं ऐकतो. एकदा त्याला तू समजावून सांगितले असते तर त्याने विचार केला असता, हेमा म्हणाली. अजून तुझ्या मनात आहेच का अवंतीला घरची सून करायची? अमित नाटकी वैतागत चिडून म्हणाला. हो, मला अजूनही वाटतं की अवंती या घरची सून बनावी. बाहेरची मुलगी येण्यापेक्षा घरातलीच आलेली काय वाईट आहे? हेमा नजर चोरत दुसरीकडे बघत म्हणाली. बाहेरची मुलगी का नको? तो थोडी बारीक नजर करून संशयाने बघत म्हणाला. आजकालच्या मुली तुला माहीत नसल्यासारखं वागू नकोस. फक्त कामाशी मतलब असतो आणि आपल्या स्टेटस बॅकग्राऊंड बघून तर कुठलीही मुलगी एका पायावर लग्नासाठी तयार होईल. पण ती कबीरविषयी एकनिष्ठ असेल याची गॅरंटी तू देतोस का? कारण आपण ह्या जगात राहतो. वेगळं तुला काही सांगायची गरज नाही. आणि तसंही कबीरला सुद्धा ह्या जगाची ओळख असल्यामुळेच आजपर्यंत त्यांनी एक गर्लफ्रेंड केली नाही. का? त्याला असं कोण भेटलेलंच नाही. बाहेर त्याचे अफेअर असतील की नाही माहीत नाही, पण लग्न करण्यासारखी एकही गर्लफ्रेंड त्याला भेटली नसेल, हेमा दिमाखात म्हणाले. हाऊ डेअर यू, तू माझ्या भावाला काय समजतेस? अमित रागाने म्हणाला. बिलकुल कबीरबद्दल एक शब्द तो ऐकून घेत नव्हता. ओ, तुझा भाऊ काही दुधाने धुतलेला नसेल आणि आजकाल हे सगळं कॉमन आहे, एवढं काय लगेच रिॲक्ट करत आहे? हेमा गोल डोळे फिरवत म्हणाली. तू माझ्याबद्दल तर असा विचार करत नाही ना? तो भुवया जोडून किंचित स्वर मोठा करत म्हणाला. हो, तुझ्याबद्दल पण असे विचार येतात. बाहेरसारखा जात असतो. आता माझे काय मागे डोळे आहेत का? हेमा त्याला खवळत म्हणाली. काय, सिरियसली तू माझ्याबद्दल असा विचार करते? डिस्कस्टिंग. अमित चिडून त्याच्या बाजूचा पिलो तिला फेकून मारत म्हणाला. वेडा लागलं ना? तोंडावर पडल्याने हेमा चिडून म्हणाली.
माझा पाय. अमित तिच्या मांडीवर डोकं ठेवून आडवा झाला तर हेमा वैतागून ओरडली, जास्त नखरे करू नको. गुडघ्याच्या काही खाली लागले आहे. मी दुसऱ्या पायावर भर दिलेला आहे. तो तिचा हात हातात घेऊन तिच्या केसांमध्ये फिरवत म्हणाला, कधी कधी लहान मुलासारखा त्रास देतो. तुला बघून खरंच कोणाला वाटणार नाही तू सर्जन आहे. हेमा सुस्कारा सोडत तिच्या केसांमधून हात फिरवू लागली. अमित, ती म्हणाली. हां. तो डोळे झाकूनच हुंकार भरतो. एकदा कबीरशी बोलून बघतो का? हेमा पुन्हा हळूच विषय काढला आणि इकडे मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या, पण चेहऱ्यावर सिरियस भाव होते बरं का. मी समजावून सांगतो. माझं तर मत आहे मॉम डॅड आल्यावर तूच पुन्हा विषय काढ, तेव्हा मी पण तुझी साथ देतो. अवंतीसारखी मुलगी या घरात आली तर आपलं घर अजून सुखी होईल, तो म्हणाला. ती लगेच खुश झाली. अमितची साथ असली की मग सगळं काही ठीक होईल, त्याची तिला 100% गॅरंटी होती. तुझंही म्हणणं बरोबर आहे. आजकालच्या मुली खूपच आगाऊ आहेत. तूच कसं काय सिंपल निघाली कळलंच नाही. का फक्त मला दिसत आहे? तो डोळे उघडत तिच्याकडे भुवया उंचावत म्हणाला. तू नवरा कमी आणि माझी सासूच जास्त आहे. बारीक लक्ष असते तुझं. तुलाच माहीत मी कशी आहे. सर्वात जास्त त्रास मला तुझाच आहे. 1 मिनिट श्वास घेऊ देत. तू बाहेर असलेलाच बरा, ती रागाने त्याचं डोकं ढकलत चिडून म्हणाली. मला तुला त्रास द्यायला खूप आवडतं. तो जोरजोरात हसून पालथं पडून तिच्या पोटाला विळखा घालून घट्ट कवटाळून घेतो. तिने डोळे घट्ट मिटून उघडून त्याच्याकडे पाहून हसून सुचकारा सोडला. ह्या ड्युटीला काय प्रॉब्लेम आहे काय माहिती. कपाळावर टिकली लावल्याने किती सुंदर दिसते. ह्या बाईने टिकलीच काढली. बेअक्कल. स्वतः एक लग्न होऊन सुद्धा लावत नाही आणि मला शिकवते. शहाणी कुठली. अवंती पर्समधून टिकलीचं पॅकेट काढत बडबड करू लागली. पायऱ्या उतरून खाली आणि तिथल्या मोठ्या स्टायलिश मिररसमोर जाऊन उभी राहिली आणि व्यवस्थित टिकली लावली. तेव्हा तिचं लक्ष तिच्या ओठांकडे गेलं. ग्लॉसी तपकिरी कलरची लिपस्टिक लावली होती. पूर्ण तिच्या ओठांच्या शेपनुसार लावल्यामुळे तिचे ओठ तिला कोरी वाटू लागले. पहिल्यांदाच तिने अशी लिपस्टिक तिच्या ओठांना लावली होती, म्हणून तिचा चेहरा तिला वेगळा वाटू लागला होता. छान आहे, ती तिचे ओठ एकमेकांवर टॅप करत डोळे उघडझाप करत म्हणाली. पण पुढच्या क्षणी तिला कबीर बाहेर आपली वाट बघत आहे हे आठवतात सगळे विचार झटकून पळतच बाहेर निघाली. कबीर गाडीला टेकून पाय क्रॉस करून उभा होता आणि त्याच्यासमोर मिस्टर शर्मा फाईलमध्ये काहीतरी त्याला दाखवत होते. मिस्टर शर्मांचा फोन वाजला म्हणून ते फाईल देऊन थोड्या अंतरावर उभे राहून बोलू लागले. त्याचवेळी कबीरच्या कानात पायातल्या घुंगरांचा आवाज आला. तसे त्याची नजर फाईलमधून बाहेर येत हलकीच वर झाली आणि नजरेला ती दिसली. मेन डोअरपासून पायऱ्या उतरून येत होती तशी त्याची नजर पूर्णपणे त्याच्यावर पडली आणि तो तिथेच हँग होऊन बघत राहिला. त्याच्या गॉगलचा अडथळा वाटला म्हणून त्याने हळूवार गॉगल काढला. पहिल्यांदाच अवंतीचं असं रूप तो त्याच्या नजरेसमोर बघत होता, म्हणून डोळ्यांना ती वेगळी जाणवत होती. लेमन कलर आणि त्यात थोडासा पिंक कलर मिक्स असलेला कॉटनचा सिंपल सोबर ड्रेस घातला होता. ओढणीची छोटीशी घडी घालून डाव्या खांद्यावर व्यवस्थित सेट केली होती. आधीच नाजूक बांधा असल्याने तो ड्रेस तिला खूपच सुंदर दिसत होता. एका हातात नाजूक ब्लॅक बेल्ट घड्याळ होतं. ब्रँडेड नसलं तरी तिच्या मनगटाला शोभून दिसत होते. एका हातात काहीतरी मणीसारखं रबरी ब्रेसलेट घातलं होतं. कानात आज छोटेसे सोन्याचे गोल्ड टॉप घातले होते. त्यात तिच्या कानाची पाळी खूपच छोटी आणि पातळ जाणवू लागली. दरवेळी झुमके असल्याने कानाकडे लक्षच गेले नव्हते, पण आज तिची नाजूक पाळी नितळ पारदर्शी दिसून येत होती. नकळत त्याने त्याचे ओठ दाताखाली घट्ट दाबून धरले. हार्टबीट्स वाढले ते वेगळीच. नकळत त्याचे हार्टबीट्स वाढले. त्यात 10च्या उन्हाचा प्रकाश तिच्या अंगावर पडल्याने तिची काया सोन्यासारखी चमचम करत होती आणि तिचे ओठ तर त्याहून चमकू लागले. तिच्या ओठांचा नाजूक आकार स्पष्ट दिसून येत होता. आजची अवंती तर अजूनच त्याच्या हृदयावर अधिराज्य गाजवू लागली. त्यालाच त्याच्या हृदयाची धडधड वाढलेली जाणवत होती. जेव्हा ती त्याच्या समोर येऊन उभी राहिली आणि मोगरा परफ्यूम नाकात शिरला, तेव्हा झटकन तिच्या कोरीव ओठांवरून नजर हटवत मानेवरून हात फिरवत गॉगल घालून दीर्घ श्वास घेत तिच्याकडे नॉर्मल बघू लागला. सॉरी चला, ती एक्सायटेड होत म्हणाली. बोलताना कोरीव ओठ हलकेच विलग झाले, तसे त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. हां, त्याने दुसरीकडे बघत ओठांचा गोल करून तोंडाने उष्ण श्वास सोडत स्वतःला नॉर्मल करू लागला. ही अशी दिवसभर माझ्यासोबत असणार याचं त्याला टेन्शन आलं. आवडती डिश समोर ठेवून नाकतोंड दाबून धरल्याची फिलिंग येऊ लागली. ना खाता येत होती ना सुगंध घेता येत होता. सर, उद्याच्या मीटिंगबद्दल बोलायचं होतं, मिस्टर शर्मा फोन खिशात ठेवत अवंतीकडे स्मितहास्य करत म्हणाले. अवंतीनेही हसून पाहिलं. सीट, कबीर दुसऱ्या बाजूने गाडीत बसत म्हणाला. आता अवंतीला प्रश्न पडला, नेमकं तो कोणाला म्हणाला आणि मी कुठे बसू. पुढे ड्रायव्हर दिसून येत होता आणि कबीर मागे बसला होता. अवंती कम, त्याने ती विचार करत आहे म्हणून थोडी जोरात हाक मारली. आधीच ती 15 मिनिट लेट आली होती. आता बसायचं सोडून मूर्तीसारखी का उभी होती. हा ते
मॅडम या. ती बोलतच होती की मिस्टर शर्मा यांनी मागचा डोर ओपन करून ड्रायव्हरच्या शेजारचा डोर ओपन करून बसू लागले, कारण लवकरात लवकर त्यांना त्यांचं डिस्कशन चालू करायचं होतं. अवंतीनेही जास्त वेळ न लावता पटकन मागच्या बाजूला बसून डोर लावला. दुसऱ्या मिनिटाला गाडी चालू झाली. बॅग कसली आहे? त्याचं लक्ष तिच्या मांडीवर असलेल्या बॅगवर गेलं. हे ते तुमच्यासाठी फाईल घेऊन आली आहे, तुम्ही एकदा बघा ना. ती लगेच त्यातून फाईल काढत होती. नो आत्ताच नको, माझं काम मला पहिले इम्पॉर्टंट आहे. त्याने बोलत हात दाखवत थांबवलं. तसं तिचे एक्सायटेड झालेले ओठ बारीक झाले. मिस्टर शर्मा. कबीरचा शांत पण करारी आवाज कानावर पडला. तसं शर्मा यांनी पटकन लॅपटॉपवर आपली बोटे चालू केली. कबीर फाईलमध्ये डोकं घालून होता. अवंती शांत बसून दोघांना बघून पुन्हा फाईल बॅगमध्ये ठेवून दिली. थोडंसं वाईट वाटलं. स्वतःचं काम करायचं होतं तर पहिले ते करायचं ना, मला कशाला घेऊन आले. थोड्या वेळाने अवंतीचा फोन वाजला. तसे तिघांची नजर तिच्या फोनच्या रिंगटोनवर गेली. तिने पटकन गडबडून मोबाईल सायलेंट केला आणि कॉल रिसीव्ह केला. हॅलो, निघाली का? मंजिरी खुश होत म्हणाली. हो आत्ताच. तू काय करते? वाट बघत आहे, अजून माझा नंबर यायचा आहे. मंजिरी सहज बोलली, पण इकडे माथा लगेच गरम झाला ना. का वाट बघत बसली? ओ, तुम्ही बोलला ना मंजिरीबद्दल? अवंती लगेच बारीक नजर करून कबीरकडे बघत म्हणाली. व्हॉट? मी काय बोलू आणि कोणाला? त्याला ती काय बोलते ते कळतच नाही, म्हणून जरासा त्याचा आवाज वाढला. मंजिरीचे डोळेच घाबरून मोठे झाले. ए बावळट, काय बोलते? शांत बस. मंजिरी तिलाच ओरडत शांत बसायला लावत होती, पण तिच्या कानापर्यंत शब्द गेले तर ना, नागिनीसारखी फणा काढूनच उभी होती. ओ, असं काय बोलता? मी जॉबबद्दल बोलत आहे. तिचा इंटरव्ह्यू घेऊन तिला जॉबला लावणार होता ना, पण अजून तिला कोणी आतमध्ये बोलवलं नाही. तुम्ही फोन करून सांगितलं ना? अवंती रागात बडबड करू लागली. तसं त्याने राग कंट्रोल करत अंगठा कपाळावर फिरवला. आता तर 11 वाजले होते. थोडे पेशन्स कसे काही नाही. मंजिरी आली तरी नाही, पण फोनवर तिचं ऐकून त्याच्याशी भांडत होती. मिस्टर शर्मा, फोन लावून पहिल्या इंटरव्ह्यूसाठी घ्या. कबीर दीर्घ श्वास घेत रागाने म्हणाला. बिचाऱ्या शर्मावर त्याचा राग निघाला. मिस्टर शर्माने पटकन फोन करून ऑर्डर दिली आणि फोन चालूच होता तसं तिला एक स्टाफ बोलवायला आला. तिने पटकन फोन कट केला. हे तुमचे आळशी लोक, तुम्ही फोन केला की लगेच कसं काम करू लागले? जरा काम कमी करून लक्ष ठेवत जा. माझ्यामुळे तुम्हाला कळत आहे तुमच्या मागे कसे काम करत आहे. स्वतःच्या हुशारीवरती खुश होत म्हणाली. तिच्या बोलण्याने त्याला हसावं का तिच्यावर रागवावे हेच कळलं नाही. तो काय कुठली अकॅडमी चालवत होता का, असा त्याला प्रश्न पडला. थँक्यू, मलाच खरंच आयडिया नव्हती, तुझ्यामुळे कळलं. तो तिच्या चेहऱ्याकडे बघत हलकं हसत म्हणाला. तसं तिने चमकून हसत त्याच्याकडे पाहिलं. कुठला तरी मोठं काम केल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. शर्मा तिच्या निरागस बोलण्यावर हसू लागले. तिचं हसणं जणू त्याला तिच्या ओठांवर ठेवायचं होतं. वेलकम. आता तुमचा स्टाफ किती आळशी आहे ह्याच्यावरून तुम्ही चांगली शाळा घ्या. जरा आपण कठोर वागलं ना, सगळे नीट काम करतात. मी तर इथे असून तरी सगळे मला घाबरतात. हे बघा, मी अकॅडमीमध्ये CCTV कॅमेरा लावून घेतला. कोण काय आगाऊपणा करत असेल ना, लगेच फोन करून झापते. सगळे घाबरतात. ती तिच्या मोबाईलमध्ये त्याला अकॅडमीचे फुटेज दाखवत रुबाबात सांगू लागली. तसं त्याने भुवयाहून चावत पाहिलं. खिडकीला त्याचा कोपरा टेकून ओठांवर तर्जिनी लावून स्वतःचा हसू कंट्रोल करत होता. बिझनेस कसा करायचा आणि कोणावर कसं हुकूम गाजवायचा याचे धडे ती त्याला शिकवत होती. आणि तो काही माहीत नसल्यासारखं तिचं सगळं ऐकत होता. अजून तिने त्याचा आवरा पाहिलाच नव्हता, मग कळणार कसं? कधी कुठल्या कंपनीमध्ये गेलीच नव्हती, म्हणून त्या कंपनीचे रूल रेग्युलेशन तिला माहीतच नव्हतं. सगळं ध्यान फक्त पुस्तक, सोशल मीडियावरून भेटलं. एक्सपिरियन्स काहीच नव्हता. नुकतीच अकॅडमी उघडली होती, मग त्या हिशोबाने तिचं डोकं चालणार होतं. तर हा भाग इथे संपला आहे. कसं वाटलं तुम्हाला कबीर आणि अवंतीचं बोलणं आणि दोघांचा एकमेकांबद्दल विचार? अवंतीच्या मनात देखील कबीरबद्दल फिलिंग्स कधी येतील आणि कशी त्यांच्या प्रेमाची सुरुवात होईल, लवकरच काही भागांमध्ये कळणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढील भागात. धन्यवाद.